शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या आणि शासनाच्या तिजोरीवर तब्बल 160 कोटींचा डल्ला मारणाऱ्या बहुचर्चित शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई करत नाशिक गुन्हे शाखेनं फरार असलेला मुख्य आरोपी संजय भास्करराव गरुड वय वर्ष 67 याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्म हाऊस मधून अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडलाय. या प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून भारतीय न्याय संहिता तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यातील 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर कोणतीही वैध मान्यता किंवा शालार्थ प्रस्ताव नसतानाही बनावट आदेश तयार करण्यात आले. मागील तारखांचे नियुक्ती आदेश तयार करून शालार्थ प्रणालीमध्ये खोटी माहिती भरली गेली आणि त्याच्या आधारे वेतन व थकबाकीची कोट्यावधी रुपयांची रक्कम काढण्यात आली. या संपूर्ण रॅकेटमुळे शासनाची तब्बल 160 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचा व्याप इतका मोठा आहे की संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत तब्बल 1200 आरोपी निष्पन्न झाले असून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अटक करण्यात आलेला संजय गरुड हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शैक्षणिक संस्थाचालक आहे. त्याच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही वैध मान्यता नसताना बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालंय. या माध्यमातून शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा संशय आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नातेपुते येथील एका फार्म हाऊस मध्ये लपल्याचं समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि त्याला औपचारिक अटक करण्यात आली. या बहुकोटी घोटाळ्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. शासनाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या रॅकेटमधील आणखी मोठी नावं समोर येणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक.